तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय ह्याच्याबद्दल मला खरंच मनापासून वाईट वाटतंय. तुझ्या बायकोने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलंय. पण असा कोण विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे जो भाऊजींच्या जीवावर उठलाय? आणि हे सगळं आपण कोणामुळे भोगतोय माहितीये तुला? पूज्य पिताश्रींमुळे. तुझा सासरा श्रीमंत गजाननराव जहागीरदार. तुला आपल्या कुटुंबाबद्दल आस्था वाटतेय हे मला समजतंय. ही सगळी तुझ्याच कर्माची फळं आहेत वनिता. हॅलो. हॅलो. हा मी बोलतोय. अरे तुला गावाबाहेरच राहायला सांगितलं होतं, कशाला मारायला त्या ग्रीन पार्क मध्ये गेलायस तू? त्या ग्रीन पार्क मध्ये हिंडताना तुझं व्हिडिओ शूटिंग होतं याची तुला काही कल्पना नाही. एवढी जर हाऊस आहे व्हिडिओ शूटिंगची तर सिरियल मध्ये काम करणं, जा ना, मर ना तिकडे. माझे पैसे कशाला बर्बाद करतोयस तू? मला आता यावेळी कशाला फोन केला तुम्ही? उगाचच कोणाला कळलं तर? कोणाला कळलं? अरे तू जिवंत असल्याचं टीव्हीवर दाखवतायत, सगळ्या गावांनी पाहिलंय ते. मग आता घरीच राहायला येऊ का मी राजरोजपणे? नको, आहेस तिथेच थांब. तो इन्स्पेक्टर तुला 2 वेळ खायला घालेल, नाश्ता देईल, वर भत्ता फुकट. सर मी नक्की काय करू ते मला सांगा तुम्ही. त्या बाबला गंग्या आहे ना, गंग्या, तो गेले 2 दिवस बेपत्ता आहे. तुला माहिती आहे 2 नवटाक पाजली की तो गंग्या घाडाघाडा बोलणारा पोपट आहे. त्याला तर सगळंच माहिती आहे ना. तुझ्या त्या ऍक्शन सीन मध्ये तो होताच ना, बरोबर? त्या जागीरदारांच्या पोराच्या गनचं काय केलं तुम्ही? ती गनच आपल्याला गोत्यात आणणार आहे. तुम्ही त्या गनचं काय करायचं ते ठरवा. मी गंगारामला शोधतो. त्या इन्स्पेक्टरने त्याला परत उचलला नसता म्हणजे मिळवली. नाही नाही, मी बघतो काय ते. त्या इंगळीला पाठवता येईल. अर्थात ते जागीरदाराने त्याला उचलला नसेल तर. पोराच्या जीवावर बेतल्यामुळे म्हातारा पिसाटलाय, स्वतः मैदानामध्ये उतरलेला आहे. तो माझे कच्चे दुवे शोधणार. परत त्याच्या सोबतीला तो शकुनी मामा अण्णा आहेच. मी काय करायचं ते सांगतो तुला, ऐक.
Please sit, Mr. Malhotra. Oh, thank you. Well, Mr. Malhotra, before we start off with our business discussions, let me ask you something. Yeah? You told me your name is Ashok Malhotra. Malhotra आणि मराठी मराठी कशी बोलता? आई महाराष्ट्रीयन आणि वडील आर्मीत. हां, माझं सगळं शिक्षण पुण्यात झालं आणि MBA मात्र अहमदाबादमध्ये. वेल मिस्टर मल्होत्रा, आपण जनरली असं बघतो की ज्या माणसांना ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड असते तीच माणसं या व्यवसायात येतात. तुमचं तशा प्रकारचं निव्वळ जॉबमुळे. आता आमची कंपनी ही मल्टीनॅशनल कंपनी, तेव्हा आमच्या कंपनीने ठरवलं की भारतामध्ये बिझनेस डेव्हलप करायचा. तर आमच्या कंपनीने मग महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये स्टडी सर्वे केला आणि मग आमच्या कंपनीने मग आमच्या कंपनीच्या पॅनलने तुमची कंपनी सिलेक्ट केली. आणि आता आपल्या बिझनेसमध्ये डायरेक्टली शेतकऱ्यांशी जेव्हा संवाद साधावा लागतो तेव्हा त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा आपण संवाद साधू तर बिझनेस अतिउत्तमच होईल ना, हो की नाही? आणि मला पंजाबी आणि मराठी अतिउत्तम येते. सो आय एम हिअर. वेल थँक्स अ लॉट. थँक्स याच्यासाठी कारण तुमच्या कंपनीने आमच्या कंपनीचं सिलेक्शन केलं. वेल तुमच्या या प्रपोजलमध्ये आमच्या कंपनीची भूमिका काय असेल आणि हे सगळं करत असताना आमच्या कंपनीला त्याचा फायदा कसा होईल? ॲक्च्युली आमची कंपनी शेतकऱ्यांना बी बियाणे पुरवणार, त्यामधनं शेतकरी जेवढं काही पीक काढेल ते पूर्ण पीक आमचं असेल. त्याच्या बदल्यात आम्ही शेतकऱ्यांना भरपूर मोबदला देऊ. हां, याचं सगळ्यांचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट करू. ओके मिस्टर मल्होत्रा. पण मिस्टर मल्होत्रा, जस्ट टेल मी वन मोर थिंग की हे सगळं करत असताना तुम्ही नैसर्गिक आपत्तींचा विचार केला आहे का? म्हणजे ज्याला आपण नॅशनल कॅलॅमिटीज म्हणतो. म्हणजे पीक आलं तर ठीक आहे, पण जर पीक नाही आलं तर आपण बघतो की शेतकऱ्यांचे किती हाल होतात. तर सपोज तुम्ही असं धरून चाला की पीक नाही आलं तर तुम्ही त्यांना किमान हमी रक्कम देणार आहात का? ऑब्व्हियसली आम्ही त्यांना किमान हमी रक्कम तर देणारच. आणि राहिली गोष्ट तुमची, तर शेतकरी जेव्हा तुमच्याकडनं आमच्याकडे येईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं कमिशन असणारच ना. वेल हे सगळ्या पहिल्या राऊंडमध्ये ठीक आहे, पण एकदा तुमची आणि शेतकऱ्याची ओळख झाल्यावर तुम्ही डायरेक्ट त्याच्याशीच डील करणार, म्हणजे आम्ही मधल्यामध्ये लटकणार. ॲक्च्युली आम्ही जी शिडी वापरून वर चढणार आहोत तीच शिडी कशी मोडणार ना. आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील ना त्या पूर्णपणे काढून टाका. परदेशी कंपन्या भारतामध्ये येऊन इथल्या देशी कंपन्यांना गिळंकृत करतात अशी जी काही भावना असते ना, ही भावना पूर्णपणे काढून टाकतात. आणि ॲक्च्युली या सगळ्यांचं कॉन्टॅक्ट असेलच ना. वेल मिस्टर मल्होत्रा, प्रथमदर्शनी तरी मला तुमचं प्रोजेक्ट प्रिटी ॲक्सेप्टेबल वाटतंय. पण लेट मी डू वन थिंग. लेट मी स्पीक टू माय लीगल डिपार्टमेंट ॲज वेल एज माय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि त्यांच्याशी कन्सल्ट केल्यानंतरच मी तुम्हाला माझा डिसिजन कळेल. हां, पण हा प्रिन्सिपली हा प्रोजेक्ट तुम्हाला मान्य आहे ना? मला असं म्हणायला हरकत नाही. ओके, लेट्स गो फॉर लंच. या, वाय नॉट, प्लीज. अच्छा. दादा, आजची मीटिंग कॅन्सल का केलीस? अशाने लोकांचं आपल्याबद्दल वाईट मत होतं. कुणाला माझ्याबद्दल काय वाटतं याच्याशी मला काडीचंही घेणं देणं नाहीये. आधीच लोकांचं माझ्याबद्दल मत वाईटच आहे. तुरुंगाची हवा खाऊन आलोय ना मी. दादा, हा प्रश्न तुझ्या एकट्याचा नाही आहे. आज जी मीटिंग कॅन्सल केलीस ना तू, त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या कस्टमरशी आहे. मला उपदेश नकोय. तुझं बोलणं झालं असेल तर यू प्लीज मे. ॲग्रोवर्ल्ड मल्टीनॅशनल कंपनीशी तुझ्या काय बोलणी करायला सांगितलं होतंस, त्या संबंधी तुला सांगायला आलो. ॲग्रोवर्ल्डच्या मल्होत्राला मीच सांगितलं होतं तुझ्याशी बोलायला. मी त्याला भेटलो. त्याचा प्रपोजल मला काही विशेष आवडला नाही. आदित्य, तू त्या प्रपोजलचा सगळ्या बाजूनी नीट विचार कर आणि स्वतः काय तो निर्णय घे. प्रत्येक बाबतीत माझ्याशी डिस्कस करायची गरज नाही. आणि फायनल निर्णय नाहीतरी बाबांचाच असतो ना. पण बाबांच्या समोर जायच्या आधी आपण फुल्ली प्रिपेअर्ड नको का? दादा, आपल्या कंपनीचा PR डिपार्टमेंट नेहमी तूच सांभाळत आलायस. वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीची मार्केटमधली पोझिशन, त्यांचं स्टेटस, या सगळ्या गोष्टींची ओळख फक्त तुलाच आहे. मी माझ्या अत्यंत जवळच्या माणसांना नाही ओळखू शकलो, तिथे मल्टीनॅशनल कंपनीजच्या लोकांशी.
हातोहात फसवला गेलोय मी आदित्य. दादा आदित्य, मला या विषयावर आणखीन काही बोलायचं नाहीये. प्लीज लीव्ह मी अलोन. हेच सांगायला मी आलोय दादा. का असं वागतोयस तू? हे जे काय जाणून बुजून एकटे पण स्वतःवर लादून घेतलंयस ना तू, हे जीव घेईल एक दिवस तुझा. नाही दादा, चुकतोयस तू. हे बघ, स्वतःला कुठेतरी रमव, कामात मन रमव. एक मिनिट आदित्य, हे तू मला शिकवतोयस? स्वतःच्या जीवाला कंटाळून आत्महत्या करायला निघालो नाहीये मी माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेणार नाहीये. तसा प्रयत्नही करणार नाहीये. आणि ही माझी एकट्याची लढाई आहे. मला त्यात कुणाचीही मदत नको आहे. दादा, ही तुझी एकट्याची लढाई नाहीये. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. फक्त आम्हाला एवढं कळू दे, तुझा शत्रू कोण आहे. माझा शत्रू कोण आहे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे आदित्य. आणि त्याचं काय करायचं हे देखील मी ठरवलेलं आहे. मी तुला आत्ताच सांगितलं, ही माझी एकट्याची लढाई आहे. त्यात माझं जे काय बरं वाईट व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे. प्लीज लीव्ह मी अलोन. यू मे गो नाउ. काय हे? किती उशीर झाला? कधीतरी वेळेवर येत जा ना. दुपारी माझी एक असाइनमेंट आहे. माझ्या बापाची आहे कंपनी. तुझ्या नाही, पण माझ्या तर बापाची आहे. तोच मोठा प्रॉब्लेम आहे. तुझं बरं आहे ग, तू तुझ्या मनाप्रमाणे कशीही वागतेस, कुठेही जातेस, केव्हाही येतेस. माझं तसं नाहीये. मी एक साधा नोकर आहे कंपनीत. उशिरा का होईना आलास ना. मग हसत खेळत गप्पा मारायच्या सोडून असं रडत कशाला बसलायस? तुझं बरं आहे ग, तुझं सोपं आहे सगळं बोलायला. पण इथे येण्यासाठी मला काय काय नाटकं करावी लागतात ना, ते माझं मलाच माहिती आहे. कळलं ना? आउटडोअर ड्युटीसाठी एखादं कारण शोधलो आणि बाहेर पडलो, तरी पण ते मांजर आडवं गेलंच. कोण? तुझा भाऊ आदित्य. मांजर कसला बोका आहे तो, बोका. मागच्या वेळी माझ्या कानाखाली मारली होती ना त्याने. एक सण करून द्यावीशी वाटत होती मला, पण आमचे मालक पडले ना, त्यात तुमचा भाऊ. ए बाई, आणि तू अशी मला वेळी अवेळी प्लीज बोलवत जाऊ नकोस. हा, खरं म्हणजे 6 महिने आपण भेटलेलंच ना. बरं, 1 मिनिट. 6 महिने मी तुझ्याशी भेटणार नाही असं वचन मी बाबांना दिलं होतं. आणि असली वचनं पाळायची नसतात रे, बिनधास्त मोडायची असतात. समजलं? एक असं करायला सोपं आहे ग, पण मला हसला धोका पत्करायचं नाहीये. कळलं ना? आधी नोकरी मग छोकरी. ए, तुला कोणी इथे नोकरीवरून काढत नाहीये, समजलं ना? आणि तसंही प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. ए बाई, तुझ्या ना तुझ्या मी पाया पडतो. हे बघ, तू काजोल नाहीयेस आणि मी सलमानही नाहीये. हे असले फिल्मी डायलॉग बंद कर, ओके? माले आणि प्रेमात पडलो ते पण मालकाच्याच पोरीच्या प्रेमात पडलो. कचल्या कॉमिक दिसतोस रे. तू असं कॉमेडी नाटकामध्ये काम का नाही करत? फुल धमाल करशील. हसतीये काय हसतीये? आपण असे सारखे भेटत राहिलो ना तर माझी ट्रॅजेडी होईल. ट्रॅजेडी काय रे? भेटावंसं फक्त मलाच वाटतं, तुला नाही वाटत? ते नको. नाही तसं वाटतं हे मला. पण काय, प्रेम केलं तर रिस्क नको घ्यायला. आणि त्यातूनही आपल्याला लग्न करायचंय म्हणजे झालंच. ते काही सुखासुखी कोण आपल्याला करून देणार नाही. सगळ्या अडी अडचणींवर मात करत आपण ए बाई, मला ना या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती. मला वाटलं होईल सगळं सुरळीत. तुझ्या दोन्ही भावांनी लव्ह मॅरेज केली, सामान्य घरातल्या मुलींशी लग्न केली. थोडी श्रीमंत घरातल्या मुली नव्हत्या ना त्या. मला वाटलं मी चालेल तुमच्या घरात, मी खपेन. नाही, चालणार नाही.
त्यांना त्यांच्या तोला मुलाचा, त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असाच जावई हवा आहे. करेक्ट. हेच तर तुझ्या बाबांनी मला. बाबांनी तुला काय सांगितलं? अरे बोल ना. सांगितलं नाही तर धमकावलं. धमकावलं? मग एक मिनिट. बाबांनी तुला काय सांगितलं ते मीठ मसाला न लावता मला काय ते व्यवस्थित सांग. अरे बोल. सांगतो. वा, जावई बापू एवढे हुशार असाल असं वाटलं नव्हतं. अरे रे रे रे, असा खाली मान घालणारा जावई आम्हाला नकोय. आमचा जावई कसा ताठ मानेने जगणारा हवा. काय अमिषाला पळवून घेऊन जाणार होता? तिच्याशी चक्क लग्न करणार होता? सर प्लीज, जोड्यानं मारा पण असं बोलून लाजवू नका. माझ्या मनात असं कधीच आलं नव्हतं. काय आलं नव्हतं तुझ्या मनात? हेच पळून जाऊन लग्न करायचं. अच्छा, तिच्याशी प्रेमाचे जाळे करायचं बरं सुचलं. चक्क तिच्याशी लग्न करणार होतास. ही आयडिया कोणाची? कोणी दिली तुला? एवढी अक्कल तुला नाहीये. बरोबर आहे सर, एवढी अक्कल मला कुठे असणार. मग हा प्लॅन कोणाचा? सर कुठला प्लॅन? हे सगळं अमिषा मॅडमचं डोकं. दिसायला लहान आहे पण फार चुणचुणीत आहे, हुशार आहे. हे तू तिच्याच बापाला सांगतोयस. तिला हो म्हणायची तुझी हिम्मत कशी झाली? पायरी विसरला स्वतःची? सर प्लीज, मुलीचा राग माझ्यावर काढू नका. आणि मी काय पायरी वगैरे विसरलेलो नाहीये. माझी लायकी मला माहिती आहे. आपण जे काही करतोय ते फार चुकीचं आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा फार उशीर झाला होता सर. आणि आता मागे फिरणं शक्य नाही. तो विश्वासघात होईल अमिषाचा. विश्वासघात? आणि माझ्या विश्वासाचं काय? तुझा बाप नोकरीवर असताना गेला. मी तुला लहानाचं मोठं केलं. घरी दारी तुझा सन्मान केला, आदराने वागवलं. मी कुठे नाकबूल करतोय सर? तरी तू अमिषाला होकार दिलास. चक्क लग्न करायला निघाला होतास तिच्याशी. हे करताना अक्कल कुठे गहाण ठेवली होती? माझा विचार केला नाहीस? स्वतःचा विचार केला नाही? स्वतःची नोकरी जाईल, राहतं घर जाईल याचा विचार केला नाहीस? अजूनही वेळ गेलेली नाहीये. आजपासून, आत्ता या क्षणापासून अमिषाला फोन करायचा नाही, चिठ्ठी पाठवायची नाही. समोर आली तर आर पार बघायचं, ओळख नसल्यासारखं. जमेल? जमायलाच हवं. जगायचं असेल तर जमायलाच हवं सर. गुड. पण अमिषा, तिची काळजी करू नकोस. तिला काय सांगायचं ते मी बघून घे. तू डेंजर झोन मध्ये आहेस हे लक्षात ठेव. आणखीन एक, आपल्या दोघांमधलं बोलणं तिला कळता कामा नये. यापुढे मालकाचं ऐकायचं का मॅडमचं ऐकायचं हे तू ठरवायचंस. आता कळलं तुला मी भेटायचं का टाळतो ते? त्यात माझी काय चूक आहे ते सांग ना मला. नाही, चूक तुझी नाहीच आहे रे, चूक माझीच आहे. मला वाटलं होतं मी बाबांची लाडकी मुलगी म्हणून बाबा माझ्याकरता सॉफ्ट स्टँड ठेवतील, म्हणून मी त्यांच्या प्रॉमिसवर विश्वास ठेवला. त्यांनी तुला काय प्रॉमिस केलं होतं? हेच की तुझ्याशी 6 महिने कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, तुला भेटायचं नाही. पण पण बाबा माझ्याशी डबल गेम खेळतात. बाबा मला एक सांगतात, तुला भलतच सांगतात, आणि असं सांगून बाबा आपल्या दोघांमध्ये फूट पडायचा प्रयत्न करतात.
पण नाही, मी आता हे होऊ देणार नाही. सावधान बाबा. अमीषा जहागीरदार पूर्ण तयारीनिशी येत आहे. आता बाप बेटी की लड़ाई रंग लाएगी. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,